सुप्रभात मित्रांनो, कसे आहे सगळे? मी तुमच्या मित्र तर घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आपल्या मराठी चॅनलवर. त्याचं नाव आहे युद्ध बोलणार. सो आजचा आहे आपला डे 7 आहे ना रे, बरोबर ना? हां, आजचा आहे आपला डे 7. ट्रॅव्हल करता करता कितवा दिवस आहे ते पण समजत नाही. आणि आता वाजलेत सकाळचे 5 आणि आम्ही निघतो मुन्नारसाठी. सो आम्हाला दाखवतो 10:30पर्यंत आम्ही पोचू, पण आमच्या ॲप्रॉक्स आम्ही 12 पकडतो आहे, कारण नाश्ता पकडून सगळं 12 वाजेपर्यंत आम्ही पोचून जाऊ. सो आता आम्ही निघतो, कारण आमचा टाईम होता 4:30चा, पण वाजलेत 5. सो लेट्स गो. सुप्रभात मित्रांनो, फायनली आपण ऑन द रोड्स लागलेलो आहोत. सो आता आपल्याला दाखवतो आहे 5 hours 54 minutes 262 किलोमीटर करायला. सो बघू जे काय होतं, कसं काय होतं, पोचतो का आपण आपल्या इस्टिमेट टाईममध्ये. गुगल बाबा दाखवतं आपल्याला 11 वाजता. सो लेट्स सी. सो आता आम्ही थांबलेलो पेट्रोल ब्रेकसाठी, रिफ्यूल केलं आणि आता चाललो आम्ही मुन्नारच्या दिशेने. सो लेट्स गो. थोडंफार धुकं पडलं आहे मस्तपैकी आणि प्लेझंट वातावरण आहे, एकदम मजा येते गाडी चालवायला. न जास्त थंडी न जास्त गरम, एकदम मीडियम. पण मे बी आम्ही जेव्हा मुन्नारला पोचू तेव्हा जास्त थंडी भेटेल आम्हाला. सो बघूया कसं काय होतं ते. चालू झालं आहे आणि आम्हाला जे कॉर्नर करायला मजा येते ना, कारण इथले रोड एवढे स्मूथ आहेत ना, आणि फुल टारमॅक रोड. गाडी जी पप्पी घेऊन लीन करते, हा, एकदम मजा येते, कडक. फायनली एक चाय ब्रेक घेतला आणि थांबलो. आणि हा व्ह्यू काय दिसतोय यार, एक नंबर. पूर्ण ग्रीन 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 ग्रीन. हा पूर्ण घाटच आहे. आता ऑलमोस्ट आपल्याला किती वेळ लागतोय? 3 hour दाखवतोय 154 किलोमीटरला, कारण पूर्ण पॅच घाटच आहे. आता मजा येणार आहे आता. हा, काय भारी वाटतं यार. दोन्ही साईडने अख्खं कवर केलंय झाडांनी, मस्त. काय कडक वाटतं रूट यार, एक नंबर यार, एक नंबर. वाव वाव यार, एक नंबर. हे काय आहे? झाडं आहेत कसली तरी, मस्त वाटतं. जे काय ते भारी आहे. कसली रबराची ना? हा, रबर 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 प्लांटेशन. ट्रॅफिक लागलंय. ते चल, आपण पण जाऊ शकतो. स्टार्ट कर गाडी, जाऊ शकतो. हां, स्टार्ट कर. फायनली आम्ही पोचलो मुन्नारमध्ये. पण एवढी गर्दी आहे ना की विचार नाही करू शकत. मजबूत ट्रॅफिक आहे, मजबूत.
फुल माथेरानवाला फिलिंग आहे, महाबळेश्वर माथेरानवाला फिलिंग आहे, बाकी काय नाही. आणि इथे पण गरमच आहे अजून, पण थंड तर काय नाही आहे. ऑलमोस्ट अर्धा तास होत आला या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवून आम्हाला. बघू आता रूमवर जाऊ. आमचे अर्धी माणसं गेली पुढे, आता आम्ही पण पोचू. लुक एट दिस गाईज, लुक एट दिस. बाहेरून ये, बाहेरून मार्केट इझी पडेल. काय भारी वाटतंय आले. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, रूमवर येऊन थोडंसं खाल्लं, पण जिथे खाल्लं तिथलं बिल एवढं झालं आहे की आता पुढचं काय खायची इच्छा नाही. थोडं एक्सपेन्सिव्ह होतं आणि क्वांटिटी कमी होतं, पण ठीक आहे, कभी कभार चालतं आहे. पण आता चाललो आता चॉकलेट फॅक्टरीला, त्याच्यानंतर बघू पुढचा काय प्लॅन आहे, आणि त्यानंतर येऊन थोडं टाईमपास वगैरे करू आणि मग नंतर रेस्ट करू. सो जाऊया चॉकलेट फॅक्टरीला. सो तिथले पण शॉर्ट्स दाखवतो, सो स्टे ट्यून. हो, आम्ही रूमवर गेलो, त्यानंतर नाश्ता वास्ता केला, फ्रेश झालो, आणि त्यानंतर आता आलो आम्ही ट्रिपल टी फॅक्टरीला. पण तिथे यायचा फक्त रस्ता आहे 10 मिनिटाचा, 3 किलोमीटरचा, पण आम्हाला लागले टोटल 1 तास, कारण की हे ट्रॅफिक चेक करा यार, काय आहे, पूर्ण पॅक आहे पूर्ण. म्हणजे आम्ही मुन्नारला जिकडे स्टे करतोय तिकडनं आम्ही खाली येईपर्यंत आमची हालत टाईट झाली आहे. सो आता इथून जाऊया, इकडे काय शॉपिंग वगैरे करायचं ते करूया, आणि देन बॅक टू पवेलियन. मध्ये आल्यानंतर हे स्पेशालिटी टीज लिहिले. ज्याला कोणाला वाचायचं आहे त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि वाचा, आणि मग आम्हाला पण समजवा, कारण हे आमचे टूर गाईड अर्धवट इन्फॉर्मेशन आम्हाला देते. लगेच फुटेज खाते ना, लगेच फुटेज खायला पाहिजे ना, फुटेज चोर. हे सगळं असं आमची शॉपिंग झाली आता करून, आणि आमचं बिल मॅडमनी भरलंय. धन्यवाद मॅडम. चाय पत्ती घेतली.